हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी अक्षर भारती वर्कबुक स्टैंडर्ड 10th चैप्टर 3 शाल के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम चैप्टर 2 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो उन्हें ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। हमने डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स भी किए हैं, उसका लिंक भी आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। आप डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स भी देख सकते हैं। तो हम स्टार्ट करते हैं चैप्टर 3 शाल के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स, जिसमें सबसे पहले हमें दिया है उत्तर क्रमांक 1। चौकटी पूर्ण करा। पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालेच्या लेखकांना केलेले उल्लेख. पुलकित शाल. उतार्यात उल्लेख असणारी नदी कृष्णा नदी. देन कोण ते लिहा. विश्वकोशाचे अध्यक्ष या नात्याने वाहिल्या जाणार. रा ग जाधव. लेखकाचे शाल देऊन गौरव करणारे पु ल देशपांडे व सुनीताबाई. मासे पकड़ने उद्योग करणारी बाई. इसके बाद हमारा आता है पुढील प्रसंगी लेखकाने केलेली कृती लिहा. एका बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होते. लेखकाने सुटकेसमधील शाल काढली, बाईला हाक मारली आणि खिडकीतून तिला शाल व 5-50 रुपयाच्या नोट दिल्या. नेक्स्ट कृती 2 आकृती बंद पूर्ण करा. लेखकाला शाल देणारे जोडपे पु ल देशपांडे सुनीताबाई देशपांडे. या ठिकाणी वाईला लेखक या कोशाचे अध्यक्ष झाले, विश्वकोशाचे. देन आता है वैशिष्ट्ये लिहा. कृष्णा नदीचा प्रवाह. चिंचोळा. टोपलीत ठेवलेले मूल. थंडीने कुडकुडत रडणारे. लेखकाने सुटकेसमधून काढलेली शाल. पुलकित. देन कारणे लिहा. एका बाईचे बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची पुलकित शालेच्या उभेपेक्षा जास्त होती, कारण या घटनेतून लेखकाला परोपकार केल्याचे सुख मिळाले. नेक्स्ट बाळ रडत होते कारण ते थंडीने कुडकुडत होते. नेक्स्ट लेखकाने सुटकेसमधील पुलकित शाल काढली कारण थंडीने कुडकुडणाऱ्या बाळाला त्याला ती द्यायची होती. नेक्स्ट आहे पुढील वाक्यांतील कृतीतून किंवा विचारातून लेखकाचे गुण शोधा. पु ल व सुनीताबाई यांनी दिलेल्या शालेच्या लेखकाने केलेला उल्लेख. दयाळू मन. बाईला हाक मारून खिडकीतून शाल व नोट दिल्या. संवेदनशीलता. पुलकित उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. पु ल यांनी दिलेल्या शालीला लेखकाने कोणते नाव दिले आहे. इसके बाद आता एका वाक्यात उत्तरे लिहा. सन्मानाचे प्रतीक लिहा. सन्मानाचे प्रतीक शाल व श्रीफळ आहेत. 5-50 रुपयांच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला का दिल्या असाव्यात. थंडीने कुडकुडणाऱ्या बाळाला ऊब मिळावी म्हणून 5-50 रुपयाच्या नोटा लेखकाने मासे पकडणाऱ्या बाईला दिल्या. इसके बाद हमारा आता है स्वमत. लेखक रा ग जाधव यांची संवेदनशीलता जाणवणारे कोणतेही एक उदाहरण पाठाच्या आधारे स्पष्ट करा. लेखक रा ग जाधव हे पाठशाळेत विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून रुजू झाले होते. कृष्णा नदीच्या काठावर त्यांचे निवासस्थान होते. एके दिवशी त्यांच्या खिडकीतून त्यांना एक दृश्य दिसले. थंडीच्या कुडकुड्यात एक बाई मासे पकडण्याचे काम करीत होते आणि टोपलीमध्ये असलेले तिचे मूल थंडीने कुडकुडत रडत होते. चौकटी पूर्ण करा. सभा संमेलने गाजवणारे कवी नारायण सुर्वे. 2004च्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रा ग जाधव. निकटवर्ती मित्राला दिलेले शालीचे गाठोडे. सगळ्या शालीत यांना वाटली या गरीब श्रमिकांना. कारणे लिहा. शालीच्या वर्षामुळे नारायण सुर्वे याची शालीनता हरवली नाही, कारण सुर्वे मुळातच शालीन होते. लेखकाच्या मते शालीमुळे शालीनता जाते, कारण सन्मान करणाऱ्या रूपाने आपण एक शालीन जग गमावून बसण्याचा धोकाच मोठा आहे. बढ़ते हैं उत्तर क्रमांक 2 की तरफ.
देखते हैं पुढील वाक्यांतील कृतीतून किंवा विचारातून करणारे लेखकाचे गुण. फर्स्ट, हळूहळू मी सगळ्या शाली वाटून टाकल्या. उदारपणा, शाली वापरण्याचे वगैरे सर्वाधिकार मित्राला दिले. निर्मळ मन, खरे तर खरीखुरी शालीनता शालीविनाची शोभते. वास्तवाचे भान. नेक्स्ट, आकृती पूर्ण करा. लेखकाने भूषवलेली पदे. विश्वकोशाचे अध्यक्षपद, साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. देन स्वमत. शाल व शालीनता याच्या पाठाच्या आधारे तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. शाल हे सन्मान चिन्ह आहे. शालीनता हा सज्जन माणसाचा स्वभाव धर्म आहे. जी व्यक्ती मुळात शालीन असते तिला शाल अधिक शोभा देते. किंबहुना शालीन माणसाला शालीची गरजही नसते. त्याच्या शालीनता हा स्वभावच सन्मानाला सन्मान देणारा ठरतो. जो दुर्जन माणूस असतो त्याला शालीने कितीही नटवले तरी त्याच्या शालीनता येते कठीण आहे. कर्तबगार व्यक्तीच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची आपल्या संस्कृतीत पद्धत आहे. शाल देऊन अशा माणसाचे व्यक्तिमत्व अधिक ठळकपणे उठून दिसते. ते समाजाला प्रेरणादायी ठरावे म्हणून शाल देऊन अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार करणे उचित ठरते. नेक्स्ट, उतारा क्रमांक 3. आकृती पूर्ण करा. पाठात आलेले शालीचे विविध उपयोग. अंगावर मिरवणे, सन्मान करणे, गरजेवताला देणे, भिक्षेकर्याला देणे, अभागी लोकांना देणे. इसके बाद आता है शाली विकल्यावर भिक्षेकर्याने व्यक्त केलेल्या भावना. भिकाऱ्याला शाली शोभत नाहीत. शोभेपेक्षा पोटाची आग वाईट. 2-3 दिवस पोटभर जेवले. आमचे जेवणे खूप बिकट. लेखकाचा आवडता कट्टा. पेठ, शनिवार पेठ. या मंदिराच्या पूल ओंकारेश्वर मंदिर. म्हातारा अशक्त भिक्षेकरी कट्ट्याला लागूनच चिरगुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसलेल्या पाहिले. लेखक 2 शाली कट्ट्यावर घेऊन आला आणि कुडकुडणाऱ्या म्हाताऱ्या भिखाऱ्याला 2 शाली दिल्या. इसके बाद बढ़ते हैं कृति 2 की तरफ. आकृती पूर्ण करा. लेखकाने जाणवलेला शाली संदर्भातील विरोधाभास. शालीची शोभा आणि उब, पोटाची आग आणि अन्नाची उब. देन साखळी पूर्ण करा. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानलेल्यास पाणी द्यावे. हे जमले नाही तर अभांग्यांना सन्मानाच्या शाली द्याव्यात. इसके बाद में आता है एका वाक्यात उत्तरे लिहा. लेखकाने दिलेल्या शालीचे भिक्षेकर्याने काय केले. लेखकाने दिलेल्या शाली भिक्षेकर्याने विकल्या व 2-3 दिवस पोट भरून जेवून घेतले. भिक्षेकर्याने तत्वज्ञान हे एका वाक्यात सांगा. शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट हे भिक्षेकर्याचे तत्वज्ञान होते. भिकाऱ्याच्या अंगावर काय होते. भिकाऱ्याच्या अंगावर चिरगुटे होती. नेक्स्ट, स्वमत. भिक्षेकर्याचे केलेल्या शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा. लेखकाने एक म्हातारा भिक्षेकरी ओंकारेश्वराच्या पुलावर थंडीने कुडकुडताना पाहिला. लेखकाच्या मनात करुणा जागृत झाली. त्याने त्या भिक्षेकर्याला आपल्याकडील 2 शाली दिल्या. आपण परोपकार केल्याच्या भावनेत लेखक तृप्त होता. परंतु आणखीन 4-5 दिवसांनी लेखकाने पाहिले की तो म्हातारा भिक्षेकरी अंगावर चिरगुटे घेऊन पूर्वीसारखाच बसला आहे. कुतूहलाने लेखकाला त्याला शालीबद्दल विचारले. तेव्हा भिक्षेकर्याने सांगितले की त्याने ज्या शाली विकल्या आणि 2 दिवस पोटभर खाल्ले. शालीच्या शोभेपेक्षा पोटाची आग फार वाईट हे त्याचे म्हणणे योग्य होते. त्याच्या अंगावर शाल पाहून त्याला कोणीही भिक्षा दिली नसती. त्यामुळे त्याला अन्नही मिळाले नसते. यावरून गरिबाला शालीचा उपयोग नसतो, उलट ती त्याची अडचण असू शकते असे म्हाताऱ्या भिक्षेकर्याला सुचवायचे होते. नेक्स्ट आता है लेखकाच्या भावना. जशा शाल या वस्तूशी निगडीत आहे तशा तुमची आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा. मी 5वीत असताना शाळेमध्ये एक वक्तृत्व स्पर्धेत चिमुकले भाषण दिले होते. त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला होता. मला खूप आनंद झाला. मला बक्षीस म्हणून छोट्या चांदीचा पेला मिळाला. माझ्या आयुष्यातील ते पहिले पारितोषिक असल्यामुळे मला त्या पेल्याविषयी खूप प्रेम आहे. त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्या पेल्यातूनच पाणी पितो. तो पेला मीच वापरतो.
नीट स्वच्छ धुवून मी तो विशिष्ट जागेवर ठेवतो. त्याला कुणालाही हात लावू देत नाही. नेहमी त्यातून पाणी पिताना मला 5वीचे ते दृश्य आठवते आणि मला प्रेरणा मिळते. माझा जीव त्या माझ्या बक्षिसामध्ये अजूनपर्यंत गुंतलेला आहे. त्या पेल्याला मी कधीही दृष्टीआड करू शकणार नाही, इतके माझे त्यावर प्रेम आहे. बढ़ते हैं भाषा अभ्यास की तरफ. तो पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. तू कुठे राहतोस? प्रश्नार्थी वाक्य. भारत माझा देश आहे. विधानार्थी वाक्य. कंसातील सूचनाप्रमाणे कृती लिहा. आहा, किती सुंदर चित्र आहे ते. हे चित्र खूप सुंदर आहे. नेहमी नम्रपणे वागावे. आज्ञार्थी करा. नेहमी नम्र वागा. पुढील वाक्यप्रचाराचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. फर्स्ट इज गमावून बसले. हरवणे. बाबांनी दिलेले किमती पेन राहुल दुसऱ्या दिवशी गमावून बसला. चक्कर मारणे. फेरफटका मारणे. प्रथमच गावी गेलेल्या साहिलने नदी किनारी चक्कर मारली. संत लाभणे. वेळ मिळणे. आई आज एकटीच घरी असल्यामुळे घरकामातून तिला थोडी उंचत मिळाली. इसके बाद हम लिखते हैं समानार्थी शब्द. अहोरात्र, रात्र दिवस. तट किनारा. नदी सरिता. साद हाक. वर्षा वृष्टी बरसात. श्रीफळ नारळ. गाठोडे बोचके. श्रमिक कष्टकरी. बिकट कठीण. अशक्त दुबळा. चिंचोळ्या बारीक. निकटवर्ती जवळच्या. इसके बाद में हम बढ़ते हैं विरुद्धार्थी शब्द की तरफ. अशक्त सशक्त. उपकार अपकार. खरेदी विक्री. सन्मान अपमान. भरती ओहोटी. उद्धट शालीन. मान अपमान. नेक्स्ट, पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. भिक्षा मागणारा. भिक्षेकरी. भाषण ऐकणारा. श्रोता. अनेक वचने लिहा. खिडकी खिडकिया. शाल शाली. खोली खोलिया. मासा मासे. टोपली टोपिया टोपलिया. लिंग बदला. म्हातारा म्हातारी. मित्र मैत्रीण. लेखक लेखिका. मुलगा मुलगी. पुढील गटातील अचूक शब्द ओळखा. विश्वकोश आणि प्रसिद्ध. इसके बाद में आता है पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. तो फर्स्ट है कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलन गाजवत. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. सो तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले. इसके बाद में आता है पुढील विराम चिन्हे ओळखून त्याची नावे लिहा. तो स्वल्प विराम. दिस इज प्रश्न चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह. पूर्ण विराम. एकेरी अवतरण चिन्ह. तो बच्चे इसी के साथ में हमने चैप्टर 3 शाल के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करेंगे चैप्टर 4 उपास के वर्कबुक के क्वेश्चन आंसर्स. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदना's ट्यूटोरियल एंड डू नॉट फॉरगेट टू सब्सक्राइब माय चैनल. थैंक यू.